आपल्या सोबत सध्या मुंबई IITचे भूशास्त्र विभागाचे प्राध्यापक आहेत दिलीप देवईकर। सर, काय सांगाल की दरड कोसळते म्हणजे नेमकं काय होतं? दरड कोसळते म्हणजे सॉइलचं जे मास असतं, सॉइलचे वजन असतं ते एकदम खाली येतं आणि ते खाली येण्याला कारण असे आहेत की प्रत्येक मातीला शक्ती असते, स्ट्रेंथ असते आणि या शक्तीचे दोन घटक असतात. एक मातीच्या कणांमधलं आकर्षण आणि दुसरं म्हणजे मातीच्या कणांमध्ये होत असलेलं फ्रिक्शन किंवा घर्षण. आणि या दोन घटकांमुळे मातीला शक्ती मिळते किंवा स्ट्रेंथ मिळते आणि या स्ट्रेंथमुळे माती त्यांच्यावर जे काही बलांचं कार्य होतं त्या बलांना रोखू शकते. काय होतं की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मातीमध्ये पाणी घुसतं आणि माती संपृक्त होऊन जाते पाण्याने. आणि जेव्हा मातीमध्ये पाणी घुसतं तेव्हा मातीची शक्ती कमी होते. फ्रिक्शन जे घर्षण असतं कणांमधलं ते कमी होतं आणि मातीच्या कणांमध्ये जे आकर्षण असतं ते सुद्धा कमी होतं. आणि एकदा हे आकर्षण कमी झालं की स्वतःच्या वजनामुळेच माती विशेषतः फ्लॅट स्लोप विशेषतः जो स्टीप स्लोप असेल ना त्याच्यावरून अशी खाली येते आणि या घटनेला दरड कोसळणे म्हणतात. जेव्हा पाण्यामुळे मातीची शक्ती कमी होते तेव्हा माती त्याच्यावर कार्य करणारे बल रोखू शकत नाही आणि त्यामुळे मातीचं वजन एकदम असं खाली येतं. हेच कारण आहे. खबरदारी म्हणून आपल्याला रिटेनिंग वॉल टाकली पाहिजे तिथे. आणि विशेषतः जर त्या स्लोपवर असे मोठे मोठे प्रचंड जर दगड असतील तर काय हाहाकार होईल त्याचा तुम्ही विचार करा. ते दगडाच्या खालची माती निघून जाते आणि दगड असे घरंगळत स्लोपनं खाली येतात आणि एवढे मोठे प्रचंड दगड जर खाली आले आणि एखाद्या वस्तीवर जर आदळले तर प्रचंड जीवितहानी होऊ शकते. आणि हे दगड तिथल्या तिथे रोखून देण्यासाठी तुम्ही ते दगड जे आहेत त्यांचं जे मेन रॉक मास असतं त्यांच्या मागे दगडच असतात, म्हणजे मुख्य असा कातळ असतो. तर हे मोठे मोठे दगड त्या कातळाला अँकर्सनी जोडू सगळ्या जाऊ शकतात. तर मोठे मोठे दगड जे आहेत ते मागचा जो रॉकचा कातळ असतो किंवा त्या कातळाला असं अँकर्सनी आपण जोडून देऊ शकतो आणि त्यामुळे जरी त्यांच्या खालची माती जर निघून गेली तरी ते त्या कातळाला चिकटून राहतील आणि ते खाली नाही येणार. दरड कोसळणं ही जरी आपत्कालीन घटना असली तरी त्याला रोखता येणं शक्य आहे, खबरदारी घेता येणं शक्य आहे असं आपल्याला भूशास्त्रज्ञ सांगतायत. त्यामुळे यापुढे जिथे जिथे असे डोंगर आहेत त्यांना रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.